हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? व्हिडिओ जरी तुम्हाला नवीन वर्षात बघायला मिळाला, पण मी 31 डिसेंबरला रेकॉर्ड केला होता आणि ज्या काही भावना आहेत त्या सगळ्या आता 31 डिसेंबरप्रमाणे तुमच्यासोबत शेअर होतील. अगदी नॉर्मल रुटीन आहे, काही वेगळं काही खास बनवण्याचं काही प्लॅनिंग नाही आहे. आज पार्टी वगैरे आम्ही जास्त एवढं करत नाही, जर तुम्ही मला ओळखून असाल तर. पण म्हटलं चला उद्याच्या दिवशी घाई गडबड नको आणि नवीन वर्षाचं स्वागत छान मस्त पुढच्या रूममधूनच झालं तर मस्त माझा जो सोफा आहे तो छान नीटनेटका दिसावा म्हणून मी सगळे माझे जुने जे सोफ्याचे कवर होते ते काढून घेते आणि मस्त नवीन टाकते. तशी तर प्लॅनिंग माझी अशी होती की पियाच्या बड्डेच्या आधीच मी जो नवीन सोफ्याचा कवर आहे ते टाकावं, म्हणजे एक नवीन असं फ्रेश वाटतं ना. थोडंफार चेंजेस झाले घरामध्ये तर, पण आम्ही फिरायला गेलो होतो आणि मग तो थकवा काही जात नव्हता, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी राहिल्याच आणि बड्डे तर आमचा झालाच. मग म्हटलं चला आता नवीन वर्षाच्या हिशोबाने जे आहे हे सगळे सोफ्याचे कवर चेंज करूया आणि पुढच्या रूमला छान मस्त नवीन लुक देऊया म्हणून हे सोफ्याचे कवर घेऊन आली. किती वेळा वॉश करून झाले तरी खराब होत नाही. जोवर खराब होत नाही तोवर मला नवीनही जास्त घेता येणार नाही. म्हणजे कसं असतं ना बायकांचं, की आपल्याला टिकाऊ वस्तूही पाहिजे असतात आणि खूप जास्तच टिकाऊ निघून गेला तरीही आपल्याला दुःख होतं की अरे आता मला लवकर नवीन घेता येणार नाही. दोघी सिच्युएशनमध्ये मात्र आपण एन्जॉय करत असतो. चला असो, मी आज काही अशा गोष्टी सांगणार आहे ना, म्हणजे ह्या वर्षाने मला इतकं काही शिकवलं आहे ना, ते डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करता करता माझा जरा एक्सपिरियन्स सांगते या वर्षाचा. आणि खूप काही असं खास नाही, पण बराचसं खासही होतं हे वर्ष माझ्यासाठी. बऱ्याचशा गोष्टी शिकवून गेल्या मला आणि माझ्या यूट्यूबसाठी तर असं म्हणायला हरकत नाही की जी मी गेल्या वर्षी, म्हणजे आता ह्या फेब्रुवारी नवीन वर्षाचा जेव्हा फेब्रुवारी येईल ना, तेव्हा माझ्या यूट्यूबला चॅनल स्टार्ट करून 2 वर्ष कंप्लीट होतील आणि ह्या एका वर्षामध्ये म्हणजे 2024मध्येच माझं चॅनल जानेवारीमध्ये मॉनिटाईज झालं होतं आणि एंड ऑफ द पूर्ण इयर तुम्ही बघू शकतात माझ्याजवळ 15,000पेक्षा जास्त लोकं आहेत. म्हणजे जे काही 15,000 लोकं कमवलेत ना, 15,880 असं काहीतरी आता सध्या सबस्क्रायबरचा स्कोर आहे. तर ते मागच्या 800 सोडूयात आपण, म्हणजे मी 15,000 जे आहेत ते यावर्षी कमवलेले आहेत लोकं. आणि जे मागचे जे म्हणजे 880 लोकं आहेत ना, त्यांची किंमत जी आहे ना ती 15,000पेक्षा खूपच जास्त आहे. कारण स्टार्टिंगचा जो पिरियड असतो ना कुठल्याही आपला करिअरचा किंवा कुठल्याही गोष्टी स्टार्ट करण्याचा, तेव्हा जे एक लोकं जमवणं किंवा छोटी छोटी गोष्ट तेव्हा जमवणं ती खूप महत्त्वाची असते आणि खूप प्रिशियस पण असते आणि महत्त्वपूर्ण असते. आणि माझ्यासाठी तुम्ही सगळेच लोकं भरपूर महत्त्वाचे आहात आणि येणाऱ्या वर्षामध्ये बऱ्याचशा नवीन स्वप्न पण मी पाहिलेले आहेत. कंप्लीट करण्यासाठी मेहनतही करायची आहे. पण जर ह्या वर्षाबद्दल बोलायचं ठरवलं ना, तर मी खरंच सांगते, म्हणजे मी इतकं शिकली या वर्षामध्ये, इतकं काही शिकली ना. मेंटली मी एवढी स्ट्रॉंग झाली आहे आणि फिजिकली पण मी भरपूर स्ट्रॉंग झाली. म्हणजे माझं जर यूट्यूबच्या आधीचं आयुष्य बघितलं ना, तर खूप रिलॅक्स होतं. जेवण बनवा, भांडी घासा, निवांत राहा. आता मला टाईम मॅनेजमेंट कळायला लागलं आहे, की मला हे पण समजायला लागलं आहे, की जे लोकं ऑफिसमध्ये जाऊन कामं करतात त्यांची लाईफ, म्हणजे त्यांचं लाईफचं इम्पॉर्टन्स कसं असतं ना, मला तेही त्यांची रुटीन जी आहे ती समजायला लागली. आणि वेळेचं महत्त्व जे आहे ते पहिला मुद्दा मला भरपूर कळायला लागलं, की एक मिनिट कसा कसा खूप गरजेचा असतो, की आपल्याला घरांच्या कामांसोबत बाकीची सगळी गोष्ट आहे, माझं यूट्यूब आहे, ते मला कंटिन्यू व्यवस्थित स्मूथली हँडल करायचं आहे. तर वेळ मी कसा मॅनेज केला पाहिजे, त्यासाठी मला वेळाचं जे महत्त्व समजलं आहे ना, ते मी ह्या वर्षी खूप जास्त अनुभवलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात लोकं मला बऱ्यापैकी समजलेले आहेत आणि म्हणजे जे आपले लोकं आहेत त्यांच्याही बऱ्यापैकी चेहरे आपल्याला समजतात. काही चेहरे आपल्याला आधीच ठाऊक असतात, पण पुन्हा तेच चेहरे त्याच पद्धतीने उजाळणी होते आपल्यासमोर आणि आपण नाही सोडू शकत त्यांना. सोबत घेऊनच जावं लागतं शेवटी. मग त्यांचं नेचर आपल्याला आवडो की नको आवडो, सोबत जायचं असतं, कारण ऑप्शन नसतं आपल्याकडे. चला त्या लोकांना आहे तसं राहू देऊया, पण त्यांच्यासोबत डील करण्यासाठी एक नवीन ताकद जी आहे ती या वर्षात मला मिळालेली आहे. मी सोफा कवर वगैरे चेंज केलं. म्हटलं चला ना आता बेडरूममध्येही जाऊयात आणि तिथलंही बेड पण जे आहे व्यवस्थित करून घेऊया, म्हणून मी तिथलीही बेडशीट चेंज केली. आणि पियाचं चाललेलं होतं अंघोळ वगैरे झाल्यावर, की मम्मा भूक लागली. म्हणजे भूक होती की नाही माहीत नाही, पण तिला केक खायचा होता. म्हणजे आम्ही चतकोर भाग असतो ना केकचा, तेवढा उरवून आणला होता, की पियाला 1-2 दिवस एन्जॉय करता येईल घरी मस्त आरामात बसून आणि आम्हालाही जेवताना 1-2 घास खाता येईल अशा हिशोबाने तेवढाच फक्त उरवून आणला होता. अदरवाईज भावाने पूर्ण संपवला असता, पण आम्ही आणला तेवढा. आणि आता जे आहे ती मस्त इथे एन्जॉय करणार आहे. मी पण जरा 2-4 घास खाते तिच्या सोबत
बसून, म्हणजे चांगला मस्त फेस करून खाल्ला की मग ती पण आहे तेवढा संपेल, नाही तर मग मला आवडत नाही असं म्हटल्यावर तिला आवडणारी गोष्टही तिला आवडत नाही मग. म्हणून काही ट्रिक्स पण यूज करायला लागतात. आणि जशी जशी पिया मोठी होते तसं मला असं वाटते की माझा स्मार्टनेस पण वाढत चालला आहे खूप. तिला गोष्टी कशा काही म्हणजे ॲडजस्ट करून द्यायच्या, तिच्यासमोर प्रेझेंट करायचं, जेणेकरून ती खाण्याच्या बाबतीमध्ये खाईल किंवा कामाच्या बाबतीमध्ये जे काही तिला आपल्याला मॅनर्स शिकवायचे आहेत ते स्मार्टली शिकवण्याचा जो म्हणजे खूप छान पद्धतीने आता मी तिला शिकवायला लागली की मला जास्त एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत. 2-4 घास खाऊन मी आता देते तिच्याकडे, ती खाईल मस्त आरामात आणि मी माझे बाकीचे कामं उरलेली करते. शेवटचा दिवस आहे म्हणून थोडी एनर्जी पण जास्त आहे आणि फिरलेल्याचा थकवा पण बऱ्यापैकी माझा गेला आहे. म्हणून म्हटलं घर थोडं नीटनेटकं करावं, स्वच्छ करावं आणि त्या हिशोबाने जे आहे आजचा पूर्ण दिवस घालवावा, म्हणजे आजचा दिवस सारथी लागला असं होईल आणि पूर्ण वर्षभर आपण भरपूर कामं केले तसं मला म्हणजे माझ्या मनाला जे आहे समाधान राहील की नाही नाही, येणाऱ्या वर्षासाठी भरपूर मी सज्ज आहे आणि माझं घर पण सज्ज आहे, नीटनेटकं आहे, ऑर्गनाईज आहे. आणि जे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना आता घरासाठी करण्याचा, ते पण मी भरपूर एन्जॉय करायला लागली आहे. की म्हणजे मला पहिले बोर व्हायचं की घरातली तीच कामं करायची, भांडी घासायची आणि तेच सगळं, जाऊ दे आज काही करायचं नाही, उद्याच करते असंही माझं व्हायचं. पण आता तसं होत नाही. कामांचा लोड असूनही कामं माझी वेळेवर कंप्लीट होतात. काही वेळापूर्वी मी तुम्हाला जे लोकांबद्दल जे आहे ते सांगत होती आणि खरंच मला या वर्षामध्ये भरपूर लोकांचे चेहरे जे आहेत ना ते समजलेले आहेत. काही चेहरे असे आहेत ना जे अचानक समोर आलेत की ओके असं पण आहेत बरं का यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल. काही चेहऱ्यांनी परत तोच जसा चेहरा होता तोच परत घेऊन आपल्याला त्याच गोष्टी ज्या आहेत आपल्या समोर आणलेल्या आहेत. तर या वर्षात लोकांसोबत डील करणं मी बऱ्यापैकी शिकली आहे आणि कसं गोष्टी सोडून द्यायच्या आपण आणि आपण आपल्या आपल्या गोष्टींमध्ये गुंतून राहायचं महत्त्वाचं, हे जे आहे ना हे मी ह्या वर्षात भरपूर शिकली आहे. आणि काय होतं की आपण जर आपल्या कामामध्ये गुंतून राहिलो, आपलं पूर्ण दिवसाचं शेड्यूल जर तुमच्याकडे फिक्स आहे की ओके याच्यानंतर आपल्याला हे करायचं, याच्यानंतर हे नाही केलं तर आपला आजचा दिवस जो आहे तो वेस्टेज जाईल, असं जर आपल्या डोक्यामध्ये कुठेतरी फिक्स असलं तर मग आपण ज्या छोट्या मोठ्या गोष्टी घडतात घरामध्ये किंवा बाहेरून पण घडतात तर आपण त्या गोष्टींना एवढं जास्त महत्त्व देत नाही, त्यावर जास्त चर्चा करत नाही आणि मग विचार करून उगाच रडण्यामध्ये आपला वेळ जो आहे तो जात नाही. तुम्ही रिकामे असाल तर मग आपण विचार करतो त्या गोष्टीचा आणि मग आपल्याला रडायला येतं महत्त्वाचं. मी भरपूर रडली आयुष्यामध्ये मला असं वाटतं, कारण मला छोट्या छोट्या गोष्टींना अशा खूप जास्त हर्ट करून जातात आणि मला खूप रडायला येतं. म्हणजे मला रिअलाईज पण होऊन जातं काही काळानंतर की मी का रडते एवढं, पण तरी माझ्या डोळ्यातले अश्रू जे आहेत ते थांबतच नाही. पण ह्या वर्षामध्ये मी स्वतःला इतकं बिझी करून घेतलं होतं. हर्ट करणं लोकं थांबवत नाही बघा. पण गोष्ट अशी घडते की आपल्याकडे वेळच नाही आहे, मग आपल्याकडे विचार करायलाच टाईम नाही त्या गोष्टीवर आणि म्हणून आपण ती गोष्ट जी मनापर्यंत जास्त जाऊ देत नाही आणि मग बरोबर अश्रू पण कमी होतात. सो मला येणाऱ्या वर्षामध्ये अजून जास्त बिझी व्हायचं आहे. सो जी थोडी रडण्याची माझी प्रोसेस आहे ती कमी व्हावी, भरपूर कमी झाली आहे तशी म्हणायला गेलं तर. वेळ नाही म्हणून मला रडणंही आता होतच नाही जास्त करून. कधीतरी म्हणजे असं वाटतं की अरे आपण खूप दिवसापासून रडलोच नाही, असे सुद्धा माझ्यासोबत जे आहेत. असं सुद्धा मला वाटतं कधी कधी की बरेच दिवस झाले यार, महिना झाला आणि मी रडलीच नाही, असं पण होतं आता. आणि इतकं छान मस्त आयुष्य चाललं आहे असं मला वाटतं. इतका छान हा 2024 जो आहे तो मला गेलेला आहे. स्वतःला महत्त्व देणं मला याचंही खूप जास्त जे आहे म्हणजे रिअलाईज झालं आहे की आपण सगळ्यात आधी इम्पॉर्टन्स जे आहे ना ते स्वतःला दिलं पाहिजे आणि मग नंतर मूल आणि मग जे काही आपले फॅमिली मेंबर आहेत त्यांना दिलं पाहिजे. कारण तुम्ही मेंटली स्ट्रॉंग आहात, फिजिकली स्ट्रॉंग आहात, तर तुम्ही सगळ्या गोष्टी त्यांच्या मनासारख्या करू शकतात. आणि आपण जर नसलो, आपलं माइंड नाही फ्रेश, आपण नाही येत, म्हणजे आपण आपल्या डोक्यात दुसरे विचार झाले तर आपण दुसऱ्यांच्या भावनाही समजून घेऊ शकत नाही आणि आपण त्यांच्या मनासारखंही करू शकत नाही. सो सगळ्या गोष्टी जर सगळ्यांच्या मनासारख्या करायच्या तर आधी आपण स्वतःला भरपूर जपलं पाहिजे. स्वतःवर तेवढं प्रेम केलं ना की आपोआप आपण दुसऱ्यांना भरपूर प्रेम देतो. हे शिकायला मिळालेलं आहे. आपण स्वतःला जास्त महत्त्व दिलं ना की आपण आपोआप ज्या गोष्टी आपल्याला आवडतात ना आपण त्यांच्यासाठी वेळ काढतो, वेळात वेळ काढून त्या सगळ्या गोष्टी कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो आणि तो छोटा मोठा आनंद जो आहे तोही कमवण्याचा प्रयत्न करतो. आणि बघा आता पिया जे आहे एका दिवसामध्येच जे आहे 2 ट्यून शिकली आहे. आता तुम्ही ऐका हे पुढचं. एकदा परत वाजून दाखवा.
प्रॅक्टिस करत राहिलो ना, की आयुष्यात आपल्याला न जमणारी गोष्टसुद्धा अगदी आपण इझिली करू शकतो. पण फक्त प्रॅक्टिस करण्याची आपल्यामध्ये हिंमत पाहिजे. आता पिया 7 वर्षाची झाली आहे आणि आधी तिला वाटत होतं, की नाही, नाही मी नाही करू शकत, हे वाजवू नाही शकत. मम्मा मला जमतच नाही असं तिचं होत होतं. पण थोडी प्रॅक्टिस केली ना, तिला आपोआप जमायला लागलं. तसंच आपल्यालाही वाटतं, की आपण ही गोष्ट करूच शकत नाही. एकदा प्रॅक्टिस करून तर पहा, जमतं बरोबर. फक्त प्रॅक्टिस तेवढी केली पाहिजे. कसं वाजवलं? मस्त. खूपच छान. सोफ्याचे कवर मी लगेच मशीनला लावले होते आणि वॉश पण करून झाले. गोष्टी सोपी झाल्या. येणाऱ्या वर्षामध्ये माझं अजून एक टार्गेट असणार आहे, की माझं जे काही काम आहे ना, म्हणजे मी कधी कामासाठी बाई लावेल की नाही लावेल मला माहीत नाही. पण मी माझी जी कामं आहेत ना, ती सोपी करण्याचा प्रयत्न नक्की मला करायचा आहे. जेणेकरून आता यूट्यूब स्टार्ट करताना मला वाटलं नव्हतं, की हे माझं करिअर बनेल. पण आता मला हळूहळू वाटतंय, की मी यामध्ये करिअर जे आहे ते करू शकते आणि खूप जणांसाठी एक चांगलं एक्झाम्पल देऊ शकते. आणि त्यासाठी जे आहे ना, मला माझ्या घरची कामं जी आहेत ती पण मला अगदी नीटनेटकी करायची आहेत. मग त्यासाठी काय करू शकते मी, तर माझा असा छोटासा प्लॅन आहे, की म्हणजे अशा काही गोष्टी, स्मार्ट ज्या गोष्टी आहेत त्या घ्याव्यात, जेणेकरून माझं काम जे आहे ते सोपं होईल आणि मी जास्तीत जास्त वेळ जे आहे ते मी यूट्यूबवर फोकस करू शकते. अजून छान क्वालिटीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत प्रेझेंट करू शकते आणि अजून जास्तीत जास्त तुम्हाला मोटिवेट करू शकते. तसं आज 31st आहे, पण एवढं काही जेवणाचा असा काही मोठा प्लॅन नाही आहे. भेंडी बनवते आणि आमच्या घरी कढी बनली म्हणजे माझी आणि पियाच्या पप्पांची पार्टीच झाली असं समजा. सो भेंडी आहे म्हणजे आम्ही कशासोबतही मस्त जेवण आमचं होऊ शकतं आणि पियालाही भेंडी घरी खायला आवडते. आणि आता बघा तिचं काय चाललं आहे, म्हणजे तिला ना नेहमी आपल्याला काय पाहिजे असतं, की आपण असो की मुलं असो, कोणीही असो, सगळ्यांना कुठल्या ना कुठली गोष्ट आपण केली की आपल्याला त्याच्याबद्दल ॲप्रिसिएशन पाहिजे असतं, की वाव छान केलं, मस्त केलं, असं सगळं पाहिजे असतं. आणि ते लहानपणापासूनच सुरुवात होते. आणि मलाही आधी स्टार्टिंगला वाटायचं, की ओके मी हे बनवलं, मग माझं कोणीतरी नाव काढलं पाहिजे. आणि ते नाही कोणी काढलं किंवा आपल्यासारखं नाही काढलं तर मग आपल्याला दुःख होतं. आणि ते फार लेट मला आता रिअलाईज झालं, की आपण स्वतःनेच जे आहे म्हणजे ज्या गोष्टी आपण करतोय ना, त्या आपण स्वतःसाठी केल्या पाहिजे, जगासाठी नाही. जगासाठी केल्या तर मग आपण वाट बघतो, की लोकांनी येऊन आपलं नाव काढावं. आणि ते उशिरा रिअलाईज झालं. पण मला पियाला ते आतापासून जे आहे व्यवस्थित तिला ह्या गोष्टी समजावून सांगायच्या आहे, की तू दुसऱ्यांच्या भरोश्यावर बसू नको. तुला जे करायचं तू स्वतःसाठी कर. जगासाठी करायची काही गरज नाही आहे. आपण स्वतःसाठी जगलं पाहिजे. काही छान करायचं आहे तर स्वतःसाठी करायचं. म्हणजे आपण ती गोष्ट करून आपण स्वतःच आनंदी होऊन जातो. आपण वाट बघत नाही कोणी येऊन आपल्याला काही सांगेल की छान केलं. आणि म्हणूनच तिचं येणं चाललं होतं, की मम्मा आता तू स्वयंपाक करते, मग तू बघणारच नाही, तू ऐकणारच नाही, बघ ना मला किती छान जमते. आणि म्हणून ती पियानो जे आहे इथेच घेऊन आली होती मला दाखवायला. मी तिला पाठवलं आधी पूर्ण कर आणि मग मला दाखव म्हणून. आणि जमलं की स्वतःच मस्त हॅपी हो असं. आणि चला आता मस्त माझी भेंडी इथे बनवून झाली, कढी पण बनवते. आणि आजचं 31st सकाळचं जेवण जे आहे ते मस्त आमच्या आवडीचं बनणार आहे. म्हणजे मी आधी पण खूप जास्त असं पैशांचं खर्च करणं असं माझं नव्हतं. म्हणजे आय एम अ कंजूस टाईप ऑफ पर्सन असं मला तुम्ही म्हणू शकतात. पण जेव्हापासून मी स्वतः पैसे कमवायला लागले ना, मला असं वाटते की मी डबल कंजूस झाली आहे. म्हणजे काय होतं माहिती आहे का, मनुष्याला म्हणजे कुणालाही कंजूस तेव्हा म्हटलं जातं जेव्हा त्याच्याकडून आपण काही पैशांची मागणी केली आणि जेव्हा तो त्यासाठी विचार करतो ना, तेव्हा त्या मनुष्याला कंजूस म्हटलं जातं. किंवा कुठे खर्च करायचा आहे आणि तो मनुष्य विचार करतोय म्हणजे मग त्याला कंजूस म्हटलं जातं. आणि मी पण त्यातलीच आहे, विचार करते मी. आणि आता जरा जास्तच करायला लागली. कारण काय होतं, आपण जेव्हा स्वतः पैसे कमवायला लागतो ना, तेव्हा त्या गोष्टीचं आपल्याला रिअलाईज होतं, की अरे हे कमवण्यामागचं जे मेहनत आहे ती खूप आहे. आणि इतक्या छोट्या गोष्टीसाठी ₹1000 ₹500 लगेच खर्च करणं, म्हणजे त्यामागची जी माझी मेहनत होती ₹500 कमवण्यामागची, मी 4 दिवस 5 दिवस जे घालवले ते मी अगदी एका झटक्यात तर नाही उडवून देऊ शकत नाही. ह्या गोष्टीची म्हणजे पैशांची जी किंमत आहे ना, ती मला महत्त्वाची जी आहे समजलेली आहे. 2023मध्ये मी असं स्वप्न बघितलं होतं जेव्हा मी यूट्यूबचं चॅनल स्टार्ट केलं होतं. कारण स्टार्टिंगला स्टार्ट केलं होतं फेब्रुवारीमध्ये. मला असं वाटायचं की माझं चॅनल लगेच मॉनिटाईज होईल, लगेच मला पैसे मिळतील. पण ते नाही झालं. त्यासाठी मला पूर्ण म्हणजे असं समजा की पूर्णच तेवढा वर्ष जो आहे माझा स्ट्रगल पिरियड चालला होता आणि मला काही नाही मिळालं त्या वर्षी. तो वर्षही मला भरपूर शिकवून गेला होता की कुठलीही गोष्ट इझिली मिळत नाही, त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. पण ह्या वर्षामध्ये मी पैसेही कमवले आणि पैशांची किंमतही मला समजली.
आणि हो, ज्याला कोणाला तुम्हाला वाटत असेल माझं यूट्यूब बघून किंवा कुणाचं यूट्यूब बघून की ही खूप सोपं टू म्हणजे अर्निंगसाठी खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे, इझी टू अर्निंग आपण याच्यावर करू शकतो, तर प्लीज असं बिलकुल नाही आहे. मी याच्यावर नक्की तुम्हाला डिटेलमध्ये कधी ना कधी सांगेल, एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. ज्याला कुणाला वाटतं की यूट्यूब स्टार्ट करणं आणि अर्निंग करणं खूप इझी आहे, तर मी खरं सांगते यामागचा जो स्ट्रगल आहे ना तो खूपच मोठा आहे. माझा क्वेश्चन अँड आन्सरचा व्हिडिओही बाकी राहिला. ॲक्च्युली मी रेकॉर्ड केला होता तो, पण त्यानंतरही मला भरपूर जे आहे कमेंट्स आल्या, म्हणून म्हटलं त्या बाकीच्या राहून जातील आणि म्हणून म्हटलं नवीनच जे आहे करूयात. गेल्या वर्षीच म्हणजे यावर्षीच मला करायचा होता, पण आता 2025मध्ये येईल तो व्हिडिओ. लवकरात लवकर जो आहे तुमच्यापर्यंत पोहोचवते मी. भरपूर मला प्रश्न आले होते त्यावर, काही रिपीटेड आहेत कारण काही लोक नवीन जोडले आहेत, त्यांना माहीत नाही माझ्याबद्दल. सो ते सगळं काही आहे ते त्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करते. आणि अबाउट यूट्यूबवर मी लवकरच एक डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन येईल की यामागचा स्ट्रगल काय आहे म्हणून. आणि इथे मी पियालाही हळूहळू कामांचं महत्त्व समजवते की सगळ्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे आतापासून. तिला माहीत पाहिजे की सगळ्या गोष्टी आपण कशा कशा करू शकतो. परिस्थिती कधीही बदलते आणि आपलं माहीत असतं आपल्याला, तर त्या गोष्टी आपल्याला जास्त जवळ जात नाही. कारण आपण एखाद्या पर्टिक्युलर एजमध्येच मनुष्याने खूप स्ट्रॉंग बनलं पाहिजे, इंडिपेंडंट बनलं पाहिजे असं काही नसतं. आपण कुठल्याही वयापासून या गोष्टीची सुरुवात करू शकतो. आणि आपल्याला एखाद्या गोष्टीची रिअलायझेशन आधीपासून आहे तर आपण नक्कीच हे ट्राय करतो की आपल्या मुलांमध्ये त्या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. ते स्ट्रॉंग असले पाहिजे, मेंटली फिजिकली स्ट्रॉंग असले पाहिजे. आणि येणाऱ्या वर्षात मला या गोष्टीवरही पियासाठी फोकस करायचा आहे, मलाही अजून स्ट्रॉंग बनायचं आहे. तर चला मग आता आम्ही भाजी निवडतो आहे आणि व्हिडिओ मी माझा संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.